नमस्ते. माझं नाव भाग्यश्री अप्पासाहेब नांदणेकर आहे. सुंदराबाई मालू रिमांडो निरीक्षण गृह सांगली या संस्थेत मी दाखल झाले होते. तेव्हा माझी आईच मला घेऊन आलेली संस्थेत. ती आजारी असल्या कारणानं तिने मला संस्थेत घातलं. पण एकदा संस्थेत घालून ती पुन्हा मला कधी भेटायला आलीच नाही. मग मी स्वतः संस्थेतून जाऊन चौकशी केली असता ती वारली असं मला कळालं. त्याच्यानंतर मी परत त्यानंतर मला वेलणकर अनाथ आश्रम मध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. तिथं मी जवळ-जवळ 10 वर्ष होते. त्याच्यानंतर मी तेजस्विनीला माझं ट्रान्सफर केलं, की वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तेजस्विनीला गेले मी. तेजस्विनीतून मी स्वतः लग्न करून घेतलं. आता माझे आई-वडील नाहीयेत. मला लहानपणी हा सगळा प्रवास संस्थेतूनच ह्या संस्थेतून त्या संस्थेत, त्या संस्थेतून त्या संस्थेत असं करत गेले. संस्थेत असताना पण आम्हाला कुठं 7 नंतर संस्थेच्या बाहेर कुठं पाठवतच नव्हती. शाळा ते हॉस्टेल हे 2च गोष्ट आम्ही करत होतो. मग आम्ही कुठून आणायचे त्यांचे मृत्यू दाखले? मला आता जॉबसाठी माझा नर्सिंग कोर्स झालाय. त्यासाठी जॉबसाठी मी भरपूर वेळा प्रयत्न करते. जवळ-जवळ मी 2017 सालापासून अनाथ प्रमाणपत्रासाठी फिरते मी. मला काही की मला पोलीस स्टेशन, सिव्हिल हॉस्पिटल, नगरपालिका, जन्ममृत्यू निवारण तिथं मी गेलते. तिथून पण मला सहकार्य करण्यात आलेलं नाहीये. आणि जिमाबा ऑफिस, जिल्हा महिला बाल कल्याण हे पण आम्हाला सहकार्य करत नाहीयेत. आता मलाच माहित नाहीये माझे आई-वडील कुठं आणि कधी वारल्यात, तर मी त्यांना काय सांगू? मला नगरपालिकेत गेलं की मला विचारतात त्यावेळेचे नगरसेवक आहेत का बघा, 4 खांदेकरी आणा तुमच्या आईला दहन केलेलं. ते कुठून आणू मी? मलाच जर माहित नव्हतं तर मी त्यांना आता कुठं शोधत बसू? पुण्या आयुक्ताला जर कॉल केला तर ऑफिसचा काही नंबर लागतच नाही. पर्सनल नवले मॅडमांना कॉल केला तर त्या सरळ म्हणतात की मला पर्सनल कॉल करायचा नाही आणि मी तुमच्यावर मेमो काढणार. मग मेमो काढण्याइतपत आम्ही असा गुन्हा काय केलाय की तुम्ही आमच्यावर डायरेक्ट मेमोच काढणार? आम्हाला 20 वर्ष जर आम्ही अनाथ म्हणूनच ओळखलो आणि आता पण असंच जर वागणूक आम्हाला मिळत असेल तर समाजात राहण्याचा आम्हाला पण अधिकार हवाच ना. आम्ही कुणा